साहेब, आपण पाहिलं असेल की भारत देशाचा संविधान आणि भारत देशाचा कसा अवमान या देशाच्या केंद्र सरकारने करत आहेत। या देशातल्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली फक्त पेपर फुटीमुळे, त्यांच्या झालेल्या निराशेपोटी। आणि त्याला धरून देशाचे खरे देशभक्त सोनम वांगचुक साहेब यांनी गेले 17-18 दिवस उपोषण केल्यानंतर देखील तानाशाही केंद्र सरकारची का त्या शैक्षणिक मंत्र्याचा राजीनामा फक्त मागितला होता। खऱ्या अर्थाने तर त्याला फासावर द्यायला पाहिजे किंवा त्याला फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, नाही तर त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्याने सुसाईड करायला पाहिजे। खऱ्या अर्थाने एवढ्या विद्यार्थ्यांचं पाप त्याच्या डोक्यावर आहे, तरी फक्त राजीनामा देऊ शकत नाही। खुर्ची सोडायची यांना एवढी खुर्चीची लालसा आहे की आज त्या विद्यार्थ्यांना, लहान लहान लेकरांना दिल्लीमध्ये जंतर मंतरला मारलं जात आहे। यांच्या विरोधात हा उपोषण एक दिवस आम्हाला तर खरोखर आयुष्यभर उपोषण जीव जरी दिला तरी या सरकारचे डोळे उघडणार नाही। आणि यांनी खरोखर सोनम वांगचुक यांचा जीव घेण्याचा हा कार्यक्रम रचलेला होता, त्याचा निषेध म्हणून, त्या केंद्र सरकारचा तानाशाहीचा निषेध म्हणून आम्ही हे एक दिवशी उपोषण इथं सुरू केलेलं आहे उल्हासनगरमध्ये।